नमस्कार मित्रांनो, मनापासून स्वागत आहे तुमचं मोरया ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करू ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस नका करू. तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो मंडेसाठी काही इंट्राडे स्टॉक, त्याच पद्धतीने काही स्विंग ट्रेड करण्यासाठी पण काही स्टॉक आहेत ज्यामध्ये तुम्ही स्विंग ट्रेड त्याच पद्धतीने इंट्राडे पोझिशन पण तुम्ही ॲड करू शकता ह्या स्टॉकमध्ये. तर पहिला स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये हिंदाल्को इंडिया. या ठिकाणी पाहू शकता 1 डे टाईम फ्रेमनुसार स्टॉकची मेजर ट्रेंड आहे मित्रांनो, अप ट्रेंड. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता स्टॉक कंटिन्यूस ह्या ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता कंटिन्यू ट्रेंड लाईनला रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करून हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतोय. त्याच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता स्टॉक सध्या सपोर्ट लेवलला त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनच्या नियर आलेला आहे. प्रिव्हियस डेला या ठिकाणी एक रेजिस्टन्स फेस केला होता आणि त्याच रेजिस्टन्स झोनच्या नियर स्टॉकनी फ्रायडेला स्टॉप केलेलं आहे. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता सेलर्सला ट्रॅप केलेलं आहे. हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून ह्या ठिकाणी सेलर्स ट्रॅप झालेले आहेत. तर मंडेसाठी ह्या ट्रेडमध्ये तुम्ही स्विंग ट्रेड ॲज वेल ॲज इंट्राडे ट्रेडचं पण पोझिशन बिल्ड करू शकता. टॉप लॉस टार्गेट याबद्दल बघू आपण. स्टॉकची ओपनिंग मित्रांनो फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग प्रिव्हिडेच्या हायच्या वरती जर डायरेक्ट ब्रेकआउट दिलं प्रिव्हिडेच्या हायला तर डायरेक्ट तुम्ही एंटर करू शकता स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी स्विंग ट्रेड पण पोझिशन बिल्ड करू शकता जेव्हा प्रिव्हिडेच्या हायला एंटर केलं स्टॉक. प्रिव्हिडेचा फ्लॅट ओपन झाल्यानंतर प्रिव्हिडेचा हाय ब्रेक नंतर तुम्ही एंटर करा ह्या स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने तुमचा स्टॉप लॉस राहील मित्रांनो 2 ते 3 रुपयेचा इंट्राडेसाठी. त्याच पद्धतीने तुमचं स्विंगसाठी मित्रांनो स्टॉप लॉस राहील डोजी कॅन्डलचा लो, हा तुमचा स्टॉप लॉस राहील स्विंग ट्रेडिंगसाठी. त्याच पद्धतीने इंट्राडेसाठी 2 ते 3 रुपये तुमचं SL राहील आणि 1:2 तुमचं टार्गेट राहील इंट्राडेसाठी. त्याच पद्धतीने स्विंग ट्रेडिंगसाठी मित्रांनो प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्सला तुम्ही तुमचं फर्स्ट टार्गेट बुक करू शकता स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने प्रिव्हिडेच्या हायला जर प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिलं स्टॉकने त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही परत क्वांटिटी ब्रेकआउट नंतर क्वांटिटी ॲड करू शकता. त्याच पद्धतीने एखादा पुलबॅकला पण तर तुम्ही क्वांटिटी ॲड करू शकता स्विंग ट्रेडिंगसाठी. इंट्राडेसाठी मित्रांनो 1:2 तुमचं टार्गेट असेल आणि स्विंगसाठी मित्रांनो परत ब्रेकआउट नंतर परत पुलबॅकला ह्या ठिकाणी पाहू शकता एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर अशीच ह्या ठिकाणी परत सपोर्ट घेऊ शकतो स्टॉक. तर ह्या ठिकाणी परत तुम्ही सेकंड टाईमला क्वांटिटी ॲड करू शकता मित्रांनो. त्यानंतर तुमचं 1:2 तुमचं टार्गेट बुक केल्यानंतर तुम्ही स्टॉकला स्विंग ट्रेडिंगमधून बुक करू शकता प्रॉफिट तुमचं. त्याच पद्धतीने मित्रांनो लॉंग टर्मसाठी पण ठेवू शकता हा स्टॉक. त्याच पद्धतीने तुमचं स्टॉप लॉस टार्गेट हे तुम्हाला माहीत झालं. दुसरा स्टॉक बघू आपल्या लिस्टमध्ये आहे मित्रांनो ग्रासिम इंडस्ट्री. या ठिकाणी पाहू शकता स्टॉक ॲज पर प्रिव्हियस हिंदाल्को स्टॉक मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ग्रासिम इंडस्ट्री स्टॉक पण हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतोय. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता एक ट्रेंड लाईन मार्क नंतर ट्रेंड लाईनला रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करतोय स्टॉक. हा फर्स्ट सपोर्ट, हा सेकंड सपोर्ट, हा थर्ड टाईम सपोर्ट घेतल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर बायर्सनी वरच्या साईडला स्टॉकला घेऊन जाऊन मित्रांनो वरच्या साईडला क्लोजिंग दिलं स्टॉकला. तर उद्यासाठी म्हणजेच मंडेसाठी मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये एंटर करू शकता. जेव्हा स्टॉकची ओपनिंग मित्रांनो फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग प्रिव्हिडेच्या हायला जर ब्रेक केलं मित्रांनो स्टॉक त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट ब्रेकआउटला तुम्ही एंटर करू शकता इंट्राडेमध्ये. त्याच पद्धतीने स्विंग ट्रेडिंगसाठी पण हा स्टॉक तुम्ही यूज करू शकता. जेव्हा प्रिव्हिडेच्या हाय ब्रेक नंतर तुम्ही इंट्राडे ॲज वेल ॲज स्विंग ट्रेडिंगचं पण पोझिशन बिल्ड करू शकता ग्रासिम इंडस्ट्री स्टॉकमध्ये. इंट्राडेमध्ये मित्रांनो तुमचं स्टॉप लॉस राहील 8 ते 10 रुपयाचं. त्याच पद्धतीने मित्रांनो 1:2 तुमचं टार्गेट राहील इंट्राडे स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने स्विंग ट्रेडिंगमध्ये जेव्हा तुम्ही एंटर कराल त्यानंतर तुमचा प्रिव्हिडेचा हा लो हा तुमचा स्टॉप लॉस राहील. त्याच पद्धतीने हा दिसतो मित्रांनो स्विंग हाय लावलेला आहे मित्रांनो स्टॉकनी 2175 तो 2180 हा तुमचा स्विंग ट्रेडिंगचा तुमचं टार्गेट राहील ग्रासिम इंडस्ट्री स्टॉकमध्ये. स्टॉप लॉस मित्रांनो प्रिव्हिडेच्या लोला तुम्ही स्टॉप लॉस लावून इथं तुम्ही टार्गेट बुक करू शकता स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने इंट्राडेमध्ये 8 ते 10 रुपयाचं तुमचं SL असेल जेव्हा प्रिव्हिडेचा हाय ब्रेक नंतर फ्लॅट ओपन प्रिव्हिडेचा हाय ब्रेक नंतर तुम्ही एंटर करू शकता इंट्राडे स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिलं तर एक पुलबॅक येऊ द्या मित्रांनो प्रिव्हिडेच्या हायच्या नियर जर स्टॉकनी कन्सोलिडेशन केलं आफ्टर कन्सोलिडेशन ब्रेकआउट दिलं तर तुम्ही वेल अँड गुड आहे. त्यानंतर तुम्ही एंटर करू शकता इंट्राडेमध्ये. त्याच पद्धतीने स्विंग ट्रेडिंगमध्ये पण तुम्ही या ठिकाणी पोझिशन बिल्ड करू शकता ग्रासिम इंडस्ट्रीमध्ये. तर मित्रांनो दोन्ही स्टॉकचं तुम्हाला इंट्राडे त्याच पद्धतीने स्विंगबद्दल माहिती समजली. तर तिसरा स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये कोल इंडिया. ह्या ठिकाणी पाहू शकता स्टॉक हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून मित्रांनो एक अपट्रेंडची रॅली दिल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता कन्सोलिडेशन फेजला गेलेले 2 दिवस ब्रेकआउट हायर पॅटर्न कन्फर्मेशन. त्यानंतर मित्रांनो स्ट्रॉंग अपट्रेंडच्या रॅलीनंतर स्टॉकनी कन्सोलिडेशन केलं 2 दिवस. तर मंडेसाठी तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये एंट्री भेटेल मित्रांनो जेव्हा स्टॉकची ओपनिंग
फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग मित्रांनो प्रिव्हिडेच्या हायचा ब्रेक नंतर, प्रिव्हिडेच्या हायला ब्रेक नंतर तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता. 1 ते 2 रुपयाचं तुमचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल कोल इंडिया स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने मित्रांनो ह्या ठिकाणी पण स्विंग ट्रेडिंगशी पण तुम्ही पोझिशन बिल्ड करू शकता कोल इंडिया स्टॉकमध्ये. जेव्हा प्रिव्हिडेच्या हायला ब्रेक नंतर तुम्ही स्विंग ट्रेडिंगचं पण करू शकता मित्रांनो. तुमचं प्रिव्हिडेचा लो हा तुमचा एस एल असेल स्विंगमध्ये, त्यानंतर 1:2 तुमचं टार्गेट असेल स्विंगमध्ये. त्याच पद्धतीने इंट्राडेमध्ये मित्रांनो फ्लॅट ओपन नंतर ब्रेकआउटला तुम्ही एंटर करू शकता. 1 ते 2 रुपयाचं तुमचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल इंट्राडे स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिलं किंवा जास्त गॅप डाऊन ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट नका करू मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला इंट्राडे स्टॉक त्याच पद्धतीने स्विंग ट्रेडिंगबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा ज्याने तुम्ही अशा पद्धतीची एकही व्हिडिओ मिस न करू. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.